फक्त 7 दिवसांमध्ये खांद्यापासून गुडघ्यापर्यंत केस लांब झाले तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल ना. पण माझ्या काही सबस्क्रायबरने एक खास प्रकारचा उपाय त्यांच्या केसांवरती अप्लाय केला आणि रिझल्ट माझ्यासोबत शेअर केले. फक्त 7 दिवसांमध्ये त्यांचे केस अगदी खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब झालेत. सुरुवातीला मला देखील विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा मी हा उपाय स्वतः ट्राय केला ना, तेव्हा मात्र मला देखील खूप छान असे रिझल्ट मिळाले आणि त्यामुळेच ही रेमेडी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, इथं मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे आणि हेच ते माझे काही सबस्क्रायबर आहेत ज्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओज माझ्यासोबत शेअर केलेत. ज्यांचे केस अगोदर खूप जास्त प्रमाणावरती गळत होते, पण या रेमेडीने ते पूर्णपणे बंद झालेत आणि केस खूप जास्त दाट, लांब आणि मजबूत झालेत. जर तुम्हालाही तुमचे केस लांब आणि दाट करायचे असतील ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या या रेमेडीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला ताजी अशी कोथिंबीरची पानं घ्यायची आहेत. कारण कोथिंबीरच्या पानांमध्ये इतकं जास्त प्रोटीन असतं की ते आपल्या गळणाऱ्या केसांना लगेचच थांबवतं आणि सोबतच केसांच्या मुळांना बूस्ट देतं. जर तुम्ही कोथिंबीर माझ्या सांगितलेल्या पद्धतीने केसांवरती वापरली ना, तर तुम्हाला 10 पट जास्त फायदे मिळतील. आता आपण एक एक करून कोथिंबीरीचे फायदे बघूयात. जर का तुमचे केस पांढरे झालेले असतील तर ते काळे होतात. केस खूप जास्त प्रमाणावर गळत असतील तर केस गळती थांबते आणि जर का तुमचे केस कोरडे झालेले असतील, निस्तेज झालेले असतील, तर ते देखील खूप जास्त सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी हेल्प होते. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. बघा, आजपर्यंत कोथिंबीर तुम्ही फक्त खाण्यामध्ये किंवा मग भाजीमध्येच वापरलेली असेल, पण आजपासून माझ्या सांगण्यावरून तुम्ही ती केसांसाठी वापरायला नक्कीच सुरुवात करा. यामुळे तुमच्या केसांमध्ये एक वेगळी शाईन येईल, केस अगदी मजबूत होतील आणि त्यामुळे तुमच्या केसांमध्ये एक नवीन अशी चमक येईल आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कॉन्फिडन्स येईल. बघा, इथं मी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि आता हीच कोथिंबीर आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर एक स्वच्छ असा बाउल घ्या किंवा मग कोणतंही भांडं तुम्ही घेतलं तरी चालेल आणि याच भांड्यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे मेथीदाणे. बघा, जर तुम्ही मेथीदाणे माझ्या सांगितलेल्या पद्धतीने वापरले ना, तर खरंच तुम्हाला अप्रतिम असे फायदे मिळतील. कारण मेथीदाण्यांमध्ये एवढी जास्त ताकद असते की टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवू शकतात. आता हे जे मेथीदाणे आहेत ना, याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं, जे की तुमच्या केसांच्या मुळांमध्ये जातं आणि केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग बनवतं. सोबतच जर केस रफ झाले असतील ना, तर त्यांना सुद्धा एक नवीन शाईन देतं आणि सोबतच खूप जास्त दाट बनवण्यासाठी हेल्प करतं. आता त्यानंतर या मेथीदाण्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा म्हणजेच 8 ते 10 एवढ्या लवंगा ॲड करायचेत. कारण लवंगांमध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं. सोबतच याच्यामध्ये युजेनॉल नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस काळे होतात, दाट होतात आणि सोबतच मजबूत बनण्यास मदत होते. आता ह्या सगळ्या लवंगा आपल्याला या पॅकमध्ये ॲड करायच्या आहेत, कारण याचे खूप सारे फायदे तुमच्या केसांना मिळणार आहेत. आता याच मिश्रणामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि हे जे पाणी आहे ना, ते तुमच्या केसांसाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे याचा वापर कसा करायचा, याचे काय फायदे आहेत, केसांमध्ये कसं लावायचं आणि हेअर मास्क देखील कसं बनवायचं. सोबतच शॅम्पू कधी करायचा आणि शॅम्पू करण्यापूर्वी काय त्यानंतर आपल्याला इथे एक भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्या ज्या काही लवंगा आणि मेथी होती ती याच्यामध्ये ॲड करायची. बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथं तसंच ॲड केलंय. जर तुम्हाला टाईम वगैरे असेल ना, तर तुम्ही 1 दिवस अगोदर लवंगा आणि मेथ्या पाण्यामध्ये भिजत ठेवा. यामुळे काय होईल की याचा इफेक्ट अगदी दुप्पट तिप्पट होईल. त्यानंतर आणखी अर्धा ग्लास एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचंय आणि आपलं सगळं काही मिश्रण आहे ते गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचे. बघा, स्टार्टिंगला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जसं जसं तुमचं पाणी उकळायला लागेल ना, तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मध्यम करा किंवा मग स्लो केली तरीही चालेल. आणि जसं जसं पाणी उकळायला लागेल ना, तसं तसं मेथीचा जो काही रंग आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरण्यासाठी सुरुवात होईल. आता याला मध्ये मध्ये हलवत राहा, जेणेकरून काय होईल, आपलं सिरम आहे ना, ते अगदी योग्य पद्धतीने आणि अगदी इफेक्टिव्हरित्या तयार होईल. बघा, हे सिरम खूप जास्त पॉवरफुल आहे. 1 महिना जर तुम्ही सतत वापरलं ना, तर तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील. आता त्यानंतर याच्यामध्ये आपण जी काही बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती घालायची आहे आणि घातल्यानंतर 15 ते 20 मिनिटं अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे सगळं मिश्रण उकळवून घ्यायचंय. जेणेकरून काय होईल, आपलं जे काही पाणी होतं ना,
ते अर्ध होईल आणि याच्यामधील मेथीदाणा, कोथिंबीर आणि लवंगा व्यवस्थित अशा मऊ होईपर्यंत शिजतील. जेव्हा हे पाणी अर्ध होईल ना, तेव्हा मेथीदाणे आहेत ना, ते अगदी सॉफ्ट होतील आणि त्याच्यामधील सगळं काही प्रोटीन आपल्या पाण्यामध्ये उतरलेलं असेल. त्यानंतर आपला जो काही गॅस आहे तो बंद करा आणि पाणी थंड होण्यासाठी तसंच ठेवून द्या. साधारणतः 10 ते 15 मिनिटं तुम्ही हे जे पाणी आहे ना, ते थंड होण्यासाठी ठेवून देऊ शकता. आणि जर का तुम्हाला टाईम नसेल ना, तर तुम्ही हे 1 दिवस अगोदर जरी बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जरी वापरलं ना, तरी खूप छान रिझल्ट तुमच्या केसांवरती तुम्हाला पाहायला मिळतील. पाणी थंड झाल्यानंतर एखाद्या स्ट्रेनरच्या मदतीने तुम्ही हे व्यवस्थित असं गाळून घ्या आणि गाळल्याच्या नंतर वरती जो काही चोथा राहील ना, तो फेकून वगैरे देऊ नका. हा मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड करून घ्या आणि याचा पॅक देखील केसांवरती तुम्ही ॲप्लाय करू शकता. आता हे जे सिरम आपलं रेडी झालंय ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखाद्या ड्रॉपरच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या साहाय्याने देखील तुमच्या केसांच्या मुळांवरती ॲप्लाय करू शकता. हे केसांच्या मुळांवरती ॲप्लाय करा. 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि अगदी 1 तासासाठी तसंच केसांवरती राहू द्या. यामधील जे प्रोटीन आहे त्यामुळे तुमचे केस मजबूत होतील आणि केस गळती थांबून जाईल. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जो कोणता शॅम्पू तुम्ही वापरत असाल ना, तो तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्या आणि याच वाटीमध्ये तुम्हाला आपलं जे काही सिरम शिल्लक राहिले ना, ते ॲड करायचंय आणि व्यवस्थित असं चांगला फेस निघेपर्यंत मिक्स करून घ्यायचंय. बघा, हे मिक्स केल्याच्या नंतर जो काही शॅम्पू तयार होईल ना, या शॅम्पूने तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा केस धुवायचे आहेत. बघा, शॅम्पू ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये मिक्स करतो ना, त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात ना, त्याचा इफेक्ट कमी होतो आणि तुमच्या केसांवरती खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटतो. बघा, हे जे सीरम आहे ते तुम्ही स्टोअर देखील करू शकता. फक्त स्टोअर करताना एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं. अगदी 1 आठवड्यासाठी तुम्ही हे मस्त असं वापरू शकता. आणि आता हा जो शॅम्पू तयार झालाय ना, तो शॅम्पू तुमच्या केसांसाठी अगदी मॅजिकसारखं वर्क करणार आहे. त्यामुळे याच शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. अगदी 1 ते 2 वॉशमध्येच तुमचे केस सिल्की, सॉफ्ट होतील आणि केस गळती देखील पूर्णपणे बंद होईल. चला तर मग, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत